मंडळी नमस्कार, आपल्या व्हीपी ऍडव्हेंचर चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आपण चाललो आहोत जय भवानी कला मंडल, सर्व आमच्या सरळगावची गँग चाललो आहोत अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर जायचं ना। तर मंडळी निघतोय आता, सरळगाववरून प्रवास चालू केला भाऊसांच्या घरी आणि देवाचं दर्शन घेऊ। आई बघा मागे बसले, आईचं दर्शन घेऊ आणि निघूया। चला, श्री स्वामी समर्थ। जय स्वामी समर्थ। चलो मंडळी, पोहोचलो आहोत कल्याण मध्ये आमच्या भाऊच्या घरी। 2 गाड्या आहेत आमच्या, इर्टिगा आणि ब्रेझा, तिथं पार्किंग केली आणि आता कृष्णाचा आमचा बर्थडे नेहमीप्रमाणे 30 तारखेला, तर केक आणलाय। कुठला विशाल केक आपला रॅबिट चॉकलेट, तो कापूया कृष्णाला एखादा तुकडा, छोटा रॅबिट। भाऊ तयारी करतोय, चला मंडळी पटापट केक कापूया। गाडी पर्यंत पोहोचलीये, पटकन पोहोचेल। चलो बाय। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर कृष्णा, हॅपी बर्थडे टू यू। दिलीप दादा, दिलीप दादा, हा आमचा दिलीप दादा, हा आता आम्हाला जॉईन झालाय। तो 1 तास येऊन थांबला होता। कोणाच्या चुकी मुलं? किती वाजताची ट्रेन होती? 10:55 सांगितली होती, 11 आता 12ची ट्रेन निघाली। असा यो केटी, याचा बर्थडे आहे त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही आज। हॅपी बर्थडे भावा। मंडळी फायनली पोहोचलो आहोत ट्रेन मध्ये आणि ट्रेन मध्ये सर्व सीट्स आमच्या आहेत, ट्रेनच आमची असं झालंय। आणि आमचा दिलीप दादा, खूप एक्साइटमेंट आहे मालेकर बरोबर फिरण्यामध्ये, एक वेगळीच मजा आहे। सोबत आमच्या योगेश परदेशी, कृष्णा गाळकर यांचा बर्थडे आहे। हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। चर्चा चालू आहे सीट बद्दल, सीट आमच्या आहेत का कोणाच्या आहेत त्याबद्दल। भूषणचं काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे, कंडक्टर हो कंडक्टर, कसा काय सीटचा? ट्रेन बंद पडले मित्रांनो आणि आमचा बंटी थोडासा धक्का देतोय ट्रेनला। Drums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. माऊली गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ melody महाराज। weaves through the तर breeze. पोहोचलो 1 मिनिटामध्ये स्टेशनला आणि फायनली आता जाऊन रूम पहिल्यांदा बुक करू आणि बुक केल्यावर फ्रेश होऊन लगेच स्वामींच्या दर्शनाला आणि लगेच गाणगापूर। चलो Sound of distant gulls and the rolling tide add layers to the tranquil sense tape of this coastal escape. Guide you into an untouched paradise where stress dissolves like footprints in the sand.
फायनली पोहोचलो आहोत अक्कलकोटमध्ये आणि आता सध्या रूम शोधतोय. रूम शोधून आता फ्रेश होऊन लगेच दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन कमीत कमीत 1 वाजता आम्ही गाणगापूरला निघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता रूम शोधतोय, बघूया. भाऊसा गेलेत आज रूम बघायला. रूम भेटली की लगेच निघूया. आता ॲक्च्युली काय झालंय की एवढ्या पायथ्याशी पोहोचलोय, पण आता स्वामींची दर्शनाची आतुरता खूपच आता मनाला ठोठावते की कधी तिथे जातोय आपण, पण फ्रेश झाल्याशिवाय जाऊ नाही शकत. चलो, श्री स्वामी समर्थ. मंडळी, तर आता अक्कलकोटमध्ये येऊन रूम घेतली आणि फ्रेश झालोय सर्व एकदम टकाटकमध्ये फॉर्मलमध्ये आणि स्वामींच्या दर्शनाला. चला, स्वामींचं दर्शन घेऊ, महाप्रसाद घेऊ आणि गाणगापूरच्या दिशेने रवाना होऊ. चला, श्री स्वामी समर्थ. Whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a आता निघतोय ते गाणगापूरला. ॲक्च्युली गाडी बघत होतो, गाडी 150 रुपये सीट पर पर्सन. आम्ही 11 जण आहोत. 150 रुपये होता सीट. त्यानंतर आम्ही बार्गेनिंग केली. एकाने आम्हाला 125 केले ना दिलीप दादा, 125 केले. त्यानंतर 125 केले तर त्यांचं युनियनमध्ये भांडणं झाली. एवढी जोरात भांडणं आली की डायरेक्ट एक त्यांचा अध्यक्ष आला होतो, तंगड्या कटिंग करून टाकेल होतो. मित्रांनो, याल ना इकडे तर जरा बार्गेनिंग स्ट्रॉंग पद्धतीत करा. बार्गेनिंगची तुमच्याकडे ताकद पाहिजे, तुमचं मन स्टेबल पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या बार्गेनिंग केली पाहिजे असं. तर गाणगापूर हा 75 किलोमीटर आहे अक्कलकोटवरनं आणि 1.5 तासाचा प्रवास हा आम्ही क्रुझर गाडीमध्ये करत आहोत. हे बघा, सर्व पुढे बसलेत ते आमचे मोठे बंधू राजेश भाऊ पुढे आणि आमचे बंटी शेठ लकडे. काय झालंय का, त्यांच्याकडून आम्ही 500-500 रुपये एक्स्ट्रा घेणार आहेत म्हणून त्याला पुढं बसवलंय. मध्ये बसलं भूषण शेठ शिंदे, आमचे युवा सेना अध्यक्ष प्रमुख सचिन भाऊ शेलार आणि आमचे आमचे मोठे बंधू ज्येष्ठ नागरिक आमचे अजय दादा गावड आणि आमची ही चिलीपिली गॅग. आम्ही रेग्युलर वाले आहेत, आमच्याकडून तेवढेच पैसे भेटणार आहेत. यांच्या मधल्यांकडून 200-200 एक्स्ट्रा घ्यायचे आहेत, पुढच्याकडून 500-500 एक्स्ट्रा घ्यायचे, 500-500. त्यामुळे आम्ही शांती घेतले, कमी वाला घेतलाय आणि मागासवर्गीय म्हणजे मुहूर्त सोमनाथ त्यांनी पैसे 2500 रुपये दिला. एक आरक्षण मध्ये घेतलेलं आहे, दारू रेषे खाली. आता बघू कसं काय होतं इथे. चला.
बसले का यस हा तर आता पोहोचलो आहोत गाणगापुरात आणि इथनं आम्ही चाललोय संगम मंदिरात आणि 20-20 रुपयाची शेअरिंग रिक्षा करून चाललोय संगम मंदिरात आणि तिथनं मग मंदिरामध्ये तिथनं 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आमची गाडी इथे पार्क होते. चलो. तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत गाणगापूरच्या संगमस्थानी. या ठिकाणी अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर जवळजवळ 74 किलोमीटर आहे आणि त्यासाठी आम्हाला रिटर्न भाडे 2800 रुपये पडलेले होते. गाणगापूर पोहोचल्यानंतर तुम्ही 20 रुपये शेअरिंग शीटनी बाय सीटर रिक्षा संगमस्थानी येऊ शकता. तर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत संगमस्थानी. या ठिकाणी चहा पाणी घेतल्यानंतर आम्ही दर्शन रांगेकडे जाणार आहोत. तर मंडळी फायनली आम्ही आता पुन्हा अक्कलकोटला पोहोचलो आहोत आणि प्रवास हा खूप चांगला झाला. चांगला होण्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण की आम्हाला ही क्रुझर गाडी भेटली होती दादांची. दादा तुमचं नाव काय? अक्षय दादांची गाडी आहे. त्यांचा नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्प्लेवर दाखवतोच, पण तुम्ही जेव्हा अक्कलकोटला याल तेव्हा अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर, पंढरपूर सर्व ते फिरवतील तुम्हाला आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये. आणि आम्हाला जिथे पाहिजे तिथे त्यांनी थांबवलं. खूप चांगला स्वभाव आहे, चांगला स्वभाव आहे. आणि या ड्रायव्हर व्यतिरिक्त तुम्हाला, मला नाही वाटत या ठिकाणी दुसरा चांगला ड्रायव्हर मिळेल. तुम्ही नक्की जर तुम्हाला फिरायचं असेल तर हीच गाडी बुक करा.
चला तर मंडळी, आपल्या ह्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हीपी ॲडव्हेंचर चॅनलला फॉलो करा. चला बाय. Under